मुळव्याध झालाय म्हणून सुट्टी मागायला गेला, बॉसने प्रूफ मागितला. भाऊने डायरेक्टली उघडी करून दाखवली आणि तोंडापर्यंत घेऊन गेला. हे बघा माझा प्रूफ. मित्रांनो, लोको पायलट रेल्वेचा जो की मुळव्याधाने त्रस्त होता आणि सुट्टी मागायला गेला त्या मुळव्याधाच्या उपचारासाठी. आणि याचमध्ये मित्रांनो बॉस म्हणतोय, खरंच तुला मुळव्याध झालेला आहे का? मला काहीतरी सबूत दाखव. आणि सबूत म्हणून त्यांनी मेडिकलचे पेपर्स आणले होते, डॉक्युमेंट्स आणले होते. तेवढं बॉसला पुरेसं नव्हतं, मला प्रूफच पाहिजे. तर भाऊने डायरेक्टली उघडी केली आणि तोंडापर्यंत घेऊन गेला, चांगला सुगंध पण दिला आणि त्याला मुळव्याध दाखवला. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठी मूर्खता काय माहितीये का? स्वतःला मॅनेजर समजणं, स्वतःला कंपनीचा मालक समजणं. डायरेक्टर असेल तर कंपनीचा बापच, नाजायज बाप म्हणतात. कारण ह्यांच्याकडं ज्या गोष्टीची पॉवर दिलेली आहे ते सोडून हे दुसऱ्याच गोष्टींमध्ये बोटं घालत बसतात. ह्यांना कामाशी घेणं देणं नाहीये. ह्यांना व्यक्तीचं बिहेवियर बघायचंय, सुट्ट्या किती टाकतोय हे बघायचंय. तो काम जरी करत असला तरी ह्यांना फरक नाही पडत. हा, त्यांनी सुट्टी घेतली नाही पाहिजे हे यांना समजतं. त्यामुळे ह्यांची तडप असते. ह्यांना असं वाटतं आम्ही हुकुमशाह म्हणून या पोझिशनवरती बसलेलो आहोत, यांना सुट्टी द्यायचीच नाही, ह्यांना तडपवायचं. ह्यांना मॅनेजर बनवलं, ह्यांना डायरेक्टर बनवलं तर ह्यांच्या पृष्ठभागाला घाम फुटतो. ह्यांना थोडासा माज ह्यांना येतो आणि ह्यांना असं वाटतं की आम्हीच कंपनीचे सगळे दाता. हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये चालतं, हे IT सेक्टरमध्ये चालतं, हे नॉर्मली रेल्वेज असेल, आपले जे पण सरकारी क्षेत्र आहेत सगळीकडे चालतं. जे पण मोठे होतात त्यांच्या ढुंगणाला माज सुटतो आणि त्यांना असं वाटतं की आम्ही या कंपनीचे, आम्ही या रेल्वेचे, आम्ही या शहराचे, आम्ही सगळ्याचे मालक झालो, ह्या हरामखोरांना वाटतं. मित्रांनो, आपले लेबर्स लॉ जे आहेत ते कुत्र्याच्या ढुंगणात अडकलेलं शेपूट जसं असतं ना, तसे आपले लेबर लॉज आहेत. आपल्या लेबर्स लॉला कुणीतरी मुतून जरी गेलं ना तरी काही फरक पडत नाही. एवढ्या फालतू लेवलचे लेबर लॉ आहेत. बाहेरच्या कंट्रीमध्ये अशा जर गोष्टी झाल्या तर डायरेक्टली त्या व्यक्तीवरती सू इश्यू केला जातो. सू म्हणल्यावरती मुतायचा अर्थ घेऊ नका मित्रांनो. तिथला जो कायदा आहे तो सांगतो डायरेक्टली की तुम्ही या व्यक्तीवरती केस करू शकता, याला आत टाकू शकता, त्याच्यावरती लाखो डॉलरचा फाईन लागू शकतो. त्यामुळेच मित्रांनो, हे जेवढे पण IT सेक्टरमधले जे कामं आहेत, US असेल, UK असेल, ते आपल्या देशामध्ये पाठवतात. त्यांना माहिती आहे इथं जनावरं राबतात, 12-12, 15-15 तास इथं जनावरं काम करतात, दिवस रात्र मेहनत करतात आणि कुठल्याही कामाला नाही हे म्हणणार नाहीत. कारण हे कर्जाच्या बाजारी अडकलेले आहेत. यांच्यावरती जबाबदाऱ्या आहेत, EMI आहेत, पैसा ह्यांना पाहिजेत, गरिबीची ती भिंत तोडायची आहे. त्यासाठी हे सर्वसामान्य लोक कामं करतात आणि याचाच फायदा ह्या बाहेरच्या कंपन्या घेतात. याचाच फायदा इथली जी हरामखोर मॅनेजर आहेत, डायरेक्टर आहेत, ही घेतात. ही खुर्चीमध्ये बसवलेली ही भावली, ह्यांना असं वाटतं की आम्ही लई मोठे झालो, परंतु यांना हे समजत नाहीये की ते स्वतःच्याच माणसाचं रक्त पितात. यांना फक्त एवढं समजतं की बाबा रे, याला त्रास द्या, ह्याला टॉर्चर द्या. हा जरी चांगलं काम करत असला तरी ह्यांना फरक पडत नाही. कारण हा त्याची हाजी करणार नाही, हा त्याची झेलाझेली करणार नाही. हा फक्त त्याच्या आजूबाजूला कामापुरतं जाणार, बाकीच्यांसारखं नतमस्तक होऊन रगडणार नाही, त्याचा चाटणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती असतात. म्हणून तो एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीला टार्गेट करतो. हे अधिकारी असतील, हे डायरेक्टर असतील, हे मॅनेजर असतील, हे फक्त एका स्पेसिफिक लोकांना टार्गेट करतात, जे कामं करतात, जे व्यवस्थित राहतात, फक्त स्वतःचं स्वतः बघतात. त्याच लोकांना हे टार्गेट करतात. बाकी जे पण त्यांच्या आजूबाजूला गोड गोड बोलून राहतात, जरी काम नाही केलं त्यांना काही फरक पडत नाही. फक्त त्यांना काय हवं असतं, आपली हाजी करणारा, आपली झेलाझेली करणारे व्यक्ती. आणि ह्यामध्ये ते जे व्यक्ती असतात मित्रांनो, त्यांना सुट्टी दिली जाते, त्यांना लिव्ज अप्रूव्ह केल्या जातात. तू कुठं जायचंय तिकडे जा, मी तुला डायरेक्टली ऑन टाईमच्या आतमध्ये सुट्टी देतो. यांसारख्या गोष्टी प्रत्येक कंपनीमध्ये होतात. आणि हीच एक कॅटेगरी मित्रांनो 2 डिवाईड झालेली. आणि आपले लेबर्स लॉ काय आहेत तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो. एखादा माणूस जर 12 तास बाहेरच्या देशामध्ये काम करत असेल ना, तर तो डायरेक्टली कंप्लेंट करू शकतो. वरतीपर्यंत ती केस जाते आणि त्याचं मनाला त्रास झाला म्हणून त्याला पैसे पे केले जातात. आपल्या इथं कुत्र्यागत राबून घेतलं जातं. एवढंच नव्हे, आजार असेल, सण सूद वार वरत काहीही नसतं मित्रांनो. आपल्या इथं 26 जानेवारीला काही काही पोरं काम करतात, 15 ऑगस्टला काही काय करतात, 1 मेला काम करतात. ह्यांना तोंडावरती छापलं जातं तुम्ही US कॅलेंडर फॉलो करताय, त्यामुळे तुमच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या US कॅलेंडरनुसार आहेत. डबल पेचा तमाशा तोंडावरती मारला जातो आणि त्याच्यानंतर म्हणतात तुम्हाला कंपल्सरी कंपनीमध्ये यायचं आहे. यांसारख्या गोष्टी बोलून मित्रांनो त्यांना 26 जानेवारीला पण बोलवलं जातं. ते US हॉलिडेज असतात त्यांच्या पण हॉलिडेजला बोलवलं जातं. सगळ्या हॉलिडेजला ह्यांना बोलवलं जातं मित्रांनो.
मित्रांनो, ही एका प्रकारची हॅरेसमेंट नाही आहे का? कुठं आहे आमचं जे पण मनाला आहे ना संतुष्टी देणारे, जे पण मनाला समाधान देणारे, आम्हाला काय भारतीय विद्यार्थ्यांना, भारतीय मुलांना, भारतीय जे पण काम करणारे लोक आहेत, त्यांना समाधानाची गरज नाही आहे का? सरकार या गोष्टीमध्ये लक्ष घालत का नाही आहे, की आमची देखील मानसिकता एवढी अक्षरशः एका लेबरपेक्षा कमी झालेली आहे. आमचे पोरं 12 तास काम करतात, ते ते इटून गेलेले आहेत. त्यांचं स्वतःचं तोंड त्यांना आरशात बघू वाटत नाही. 8 दिवस हे कंटिन्यू काम करतात. रविवारी बोलून घेतात, शनिवारी बोलून घेतात. 24 तास ही पोरं कामं करत असतात. या गोष्टी ह्या सरकारला, या लोकांना दिसत नाही का? आम्ही रोजगार यावा म्हणतो. रोजगार आला तर असा येतो, अक्षरशः एखादा जर व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये गेला, तो 50 किलोचा असेल, तर तो डायरेक्टली 40 किलोचा येऊन बाहेर निघेल. एवढी खराब अवस्था या कंपन्यांमध्ये आहे. मेंटली टॉर्चर केलं जातं. सुट्ट्या दिल्या जात नाहीत. कुटुंबापासून जर कुठला व्यक्ती लांब राहत असेल, 5 दिवसाची जर सुट्टी मागितली, तर ह्यांना असं वाटतं, की ह्यांची किडनी मागितली. अक्षरशः त्यांना स्वतःलाच मूळव्याध झालंय का, असं तोंड ते करतात. जर तुम्ही म्हणला, मला मूळव्याध झालेलं आहे, तर हे लोकं डायरेक्टली असं तोंड करतात, जसं काय त्यांना स्वतःलाच मूळव्याध झालेलं आहे. मित्रांनो, ज्या पण HR पॉलिसीज असतात, ज्या पण आपल्या देशातल्या पॉलिसीज आहेत, कुठं पण लेबर लॉ जरी गेले ना तुम्ही, प्रत्येक व्यक्ती रुबाब करतोय. जर एखादा व्यक्ती म्हणला, "मला आज येऊ शकत नाही मी." "का नाही येत आहे? काय झालं तुला?" "थोडासा तर ताप आहे ना, तू येऊ शकतो ना, तू एवढं तर आहे ना ॲडजस्ट करू शकतो ना." मित्रांनो, आपल्या इथं तापाला देखील नॉर्मल मानलं जातं. तुला थोडीशी सर्दी खोकला आहे ना, "अरे माझ्यामुळं 15 जण इन्फेक्ट होतात आहे, तरी पण तू यायचंच. तोंडाला मास्क बांधून ये, गोधडी पांघरून ये, पण येऊन काम कर." लिटरली यांसारख्या गोष्टी या कंपन्यांमध्ये बोलल्या जातात. तू आजारी आहेस, मला फरक पडत नाही. तुझं कोण मेलंय, मला फरक पडत नाही. तुझा चुलता मेलाय, तुझा बाप मेलाय, तू पहिल्या दिवशी सुट्टी घे. बाप जर मेला असेल तर सिंपती म्हणून 1 दिवशीची सुट्टी भेटते. दुसऱ्या दिवशी तू त्या कामावरती हजर राहिलाच पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी आहेत मित्रांनो. प्रत्येक गोष्टी या क्षेत्रामध्ये चालतात. तुम्हाला वाटत असेल मी कुठलंही काही रिलेट करतोय, पण नाही मित्रांनो. हे सगळ्या गोष्टी एकमेकांना कनेक्ट होतात पुढे जाऊन. आणि ह्याच आहेत मित्रांनो, की जे पण लोकं आहेत, जे मॅनेजर्स आहेत, त्यांची मक्तेदारी, त्यांना सुटलेला मात, ज्या प्रकारे आधी हुकुमशाही होती, त्याच प्रकारे मित्रांनो आजकाल देखील यांसारखी हुकुमशाही प्रत्येक कंपन्यांमध्ये पाहायला भेटते. हे कधी बदलणार, नाही बदलणार, हे चित्र कधी राहणार, नाही राहणार हे सांगता येत नाही. आता लोको पायलट मित्रांनो, रेल्वेचा अधिकारी लोकं तर म्हणतात, की शासकीय ह्याच्यामध्ये तर सूट भेटली जाते, परंतु ह्या व्यक्तीला तर अक्षरशः तोंडावरती त्याचा पुष्ठभाग दाखवून सुट्टी मागावं लागली. व्हिडिओ काढला, त्यांनी व्हायरल झाला, सर्वसामान्य लोकांपर्यंत गेला. आणि ह्याच्यातनंच माझ्या मनात पण ती तळमळ होती त्या लोकांबद्दल, की बाबा रे, किती हे कष्ट करतात, किती हे झगडतात, रात्रंदिवस मेहनत करतात आणि एक दिवस सुट्टी मागायला गेलं, तर ह्यांना नामुष्की करून सोडले जाते. ह्यांच्यावरती अक्षरशः नाही त्या गोष्टी बोलल्या जातात, ह्यांना सुनावलं जातं, "कशाला सुट्टी घेतोय? बहिणीचं लग्न नाही, तुझं लग्न नाही ना, पोस्टपोन होऊ शकत नाही का लग्न?" यांसारख्या गोष्टी ह्या पोरांना बोलल्या जातात. आणि जर तुम्ही खोटं वाटत असेल, तर तुम्ही कमेंट सेक्शन ओपन करून बघा. तुम्हाला असे लोकं याच्यामध्ये दिसतील. नक्कीच मित्रांनो, तुमच्याही आयुष्यामध्ये यांसारखा त्रास चालू आहे, तर कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा आणि आपण काहीतरी याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. आपल्या ज्या भावना आहेत, आपलं जे लेबर लॉ आहे, त्याला स्ट्राँग करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.